नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 21 मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,59,300. 22 कॅरेटचा दर 1,46,560 तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,69,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची केली पाहणी. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी निवारा केंद्रे आणि आपत्ती व्यवस्थापन साहित्याची तपासणी. स्थानिक प्रशासनाला 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना. चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथील पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. अर्धवट पुलामुळे अपघाताचा धोका. खड्डे आणि उघड्या साळ्यांमुळे वाहन चालक त्रस्त. ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्न. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ब्लॅक पॅन्थर पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि ढासळलेला कायदा सुव्यवस्थेचा केला आरोप. सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. कालकुंद्री येथील साहित्यिक कल्लाप्पा पाटील यांच्या चांदणी कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार. ग्रामीण जीवन, संघर्ष आणि सामाजिक वास्तवाचं प्रभावी चित्रण ठरलं पुरस्काराचं कारण. बेळगावच्या वाडमय चर्चा मंडळातर्फे सन्मान. चांदणीला मिळाला 3रा मानाचा पुरस्कार. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे झालेल्या बेबी फुटबॉल लीगमध्ये गुड्डाई व्हेरी FC विजेता. अद्विक अव्हेंजर्सला उपविजेतेपद तर समर्थ FCने पटकावला 3रा क्रमांक. गुड्डाई भैरीच्या समर्थ गजबरला स्पर्धावीराचा बहुमान. कोल्हापुरातील ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्र तपासणी मशीनची भर. डोळ्यांच्या आजारांचं निदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार अधिक अचूक आणि प्रभावी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळणार जागतिक दर्जाची नेत्रसेवा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.